कोमल नावाची तरुणी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात राहत होते. कोमलचे आई वडील पुणे येथे राहतात. त्यामुळे कोमल शिक्षण घेण्यासाठी आजोबाकडे राहू लागली होती. रात्रीपासून कोमलची तब्येत काही ठीक नव्हती, तरी देखील ती कोणाला काही सुद्धा बोलली नाही. घरातील सर्व कामे करून ती धारूर येथील कॉलेजला जाण्यासाठी निघाली. धारूर येथे कॉलेजला पोहोचल्यानंतर ती तिच्या मैत्रिणींना भेटली. मैत्रिणी भेटल्यानंतर तिने एका मैत्रिणीचा फोन घेतला आणि तिच्या आईला फोन केला. ती म्हणाली, गेल्या 2 दिवसापासून माझ्या पोटात जास्त दुखू लागले आहे. काय झाले असेल? त्यावर आई तिला म्हणाली, आजोबांना घेऊन तू दवाखान्यात जा. काहीतरी खाण्यात आले असेल, त्यामुळे तुझ्या पोटात दुखू लागले आहे. संध्याकाळी घरी गेल्यानंतर आजोबांना घेऊन तू डॉक्टरांना दाखवून ये. जेव्हा कोमल आईशी बोलत होती त्यावेळी कोमलच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. शिक्षणाचे वय होते आणि पोट दुखण्याचे खरे कारण तिला माहीत होते, तरी देखील तिने एक शब्द सुद्धा आईला सांगितला नाही. जेव्हा मैत्रिणी कोमल जवळ गेल्या तेव्हा त्यांनी कोमलला रडताना पाहिले. शाळेत येऊन 1.5 ते 2 तास झाले होते, पण कोमलला शाळेत थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे ती घरी आली. घरी आल्यानंतर घरातील सर्व लोक शेतात गेले होते, त्यामुळे कोमल घरी जाऊन झोपी गेली. जेव्हा शेतातून आजोबा आणि चुलता घरी आले तेव्हा कोमल झोपलेली पाहून तब्येत ठीक नसल्याचे आजोबांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोमलला तात्काळ धारूर येथील रुग्णालयात जाण्यासाठी तयार केले. कोमल तयार होऊन चुलत्यासोबत धारूर येथील रुग्णालयात आली. डॉक्टरांनी कोमलची तपासणी सुरू केली. त्यावेळी डॉक्टरांना सर्व गोष्टी लक्षात आल्या. त्यांनी कोमलला विश्वासात घेतले आणि सर्व काही विचारले. कोमलने जे काही सांगितले ते ऐकून डॉक्टरांना मोठा धक्का बसला. घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर क्राईम कट्टा या मराठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात नवरा बायको कोमल नावाच्या मुलीसह राहत होते. गावात हाताला काम नसल्यामुळे ते पुणे येथे राहण्यासाठी गेले. तिकडे दोघेही नवरा बायको काम करू लागले. नवरा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला, तर बायको धुणी भांडी करायचे काम करू लागली. त्यांच्या घरात कोमल नावाची मुलगी ही शाळेत जाऊ लागली होती. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाचा खर्च भागवणे अवघड झाले होते. त्यामुळे कोमलच्या वडिलांनी तिला गावाकडे आजोबांकडे राहण्यासाठी पाठवले. कोमल आजोबाकडे राहू लागली. आजोबाकडे राहत असताना ती धारूर या ठिकाणी शिक्षणासाठी जाऊ लागली. घरी आजोबा आणि चुलता असल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची अडचण ही येत नव्हती. धारूर येथे शिक्षण घेत असताना तिच्या चांगल्या मैत्रिणी सुद्धा तयार झाल्या. त्यामुळे आई वडील जरी पुणे येथे राहत असले तरी कोमलला आईची आठवण झाल्यावर मैत्रिणीकडील मोबाईल घेऊन तिच्याशी बोलायची. असे नित्य नियमाचे सर्व काही चालू होते. घरी आल्यानंतर कोमल घर कामातही मदत करायची. घरी जरी आई वडील नसले तरी आजोबा आणि काका कोमलवर लक्ष ठेवत होते. कोमल रोज सकाळी उठून धारूर येथे शिक्षणासाठी जात होती. गावात राहत असल्यामुळे गावातील प्रत्येकाशी तिचा परिचय होता. आई वडील घरी नसले तरी ती सर्वांशी प्रेमाने वागत होती. ग्रामीण भागात कोमल राहत होती. शेतातील कामे करण्यासाठी आजोबा आणि चुलता शेतात जायचे. त्यामुळे घरी कोमल सुट्टीच्या दिवशी एकटीच राहायची. कोमलच्या घराच्या शेजारी पवन भरत यादव नावाचा तरुण राहत होता. महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेला पवन गावाकडे राहत होता. घराच्या शेजारी राहत असल्यामुळे त्याचा परिचय कोमलशी झाला. पवन शिक्षण पूर्ण झाल्यावर गावात आला. गावात आल्यानंतर तो वडिलांना मदत करू लागला. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत गावात राहून शेतांना वडिलांना मदत करण्याचा विचार पवन करत होता. कधी कंटाळा आल्यावर तो घरीच थांबायचा. त्यामुळे त्याचे लक्ष शेजारी राहणाऱ्या कोमलकडे जायचे. कोमल ही वयात आली होती. ज्या दिवशी कोमलला सुट्टी असायची त्या दिवशी पवनही घरीच थांबायचा. कोमलच्या घरी कोणीच नाही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पवनने बराच वेळा केला, पण त्याला संधी मिळत नव्हती. ज्यावेळी कोमल जवळ येते त्यावेळी पवन तिच्याशी गोडीने बोलायचा. घराच्या शेजारी राहत असलेली कोमल आपल्याला भोगायला पाहिजे असा काहीसा विचार पवनच्या डोक्यात घुमत होता. 15 जानेवारी 2025 रोजी कोमल काही कामानिमित्त पवनच्या घरी गेली होती. कोमलच्या घरात कोणीच नव्हते आणि पवनच्या घरातही कोणीच नव्हते. त्यामुळे पवनने असा विचार केला की कोमल घरी आली आहे, अशी संधी पुन्हा सापडणार नाही. त्याने तिचे तोंड दाबले आणि घरातच दरवाजा लावून घेतला. कोमलही पवनच्या शक्तीपुढे काहीच करू शकली नाही. पवनने कोमल सोबत संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत शारीरिक संबंध केला. जवळपास 1.5 तास त्याने कोमलला सोडले नाही. जे काही झाले होते ते कोमलच्या डोक्याच्या बाहेर झाले होते. ज्या उद्देशाने ती पवनच्या घरात गेली होती
त्याच संधीचा पवनने फायदा घेतला. कोमलसोबत संबंध केल्यानंतर त्याने कोमलला धमकी दिली, जर याबाबत कोणाला काही सांगितलेस तर तुझ्या आजोबांना जिवंत सोडणार नाही. काही वेळानंतर कोमल पवनच्या घरातून बाहेर पडली आणि तिच्या घरात पोहोचली. अतिशय भयंकर वेदना कोमलला होऊ लागल्या, पण याबाबत तिने कोणालाही काहीच सांगितले नाही. तिला वाटले, जर मी कोणाला काही सांगितले तर मलाच नावे ठेवतील आणि कोणी विश्वासही ठेवणार नाही. त्यामुळे जे काही झाले याबद्दल तिने कोणालाही काही सांगितले नाही. 2 दिवस तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून तिने घरी आराम केला. 2 दिवसानंतर कोमलची तब्येत सुधारल्यावर ती शाळेत गेली आणि शाळेत गेल्यावर तिच्या डोक्यात पवनच्या विषयी विचार चालू होता. तिने आईला फोन केला आणि म्हणाली, आई मला इथे राहण्याची इच्छा नाही. उन्हाळा संपल्यानंतर मीही पुण्याला राहण्यासाठी येते. आईने देखील होकार दिला, पण कोमलने जे काही झाले होते ते सांगितलेच नव्हते. 1 महिन्याचा कालावधी असाच निघून गेला. इकडे पवनला वाटत होते की कोमलने कोणालाच काही सांगितले नाही, त्यामुळे तिच्याबरोबर आणखी एकदा संबंध करता येतील. कोमलला पाहून पवनच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र कोमल आता पवनशी बोलत नव्हती. तरी देखील पवन तिच्या जवळ जायचा, घरी यायचा. पवनला पाहून कोमलला भीती वाटू लागली होती. आपण कोणाला काही सांगितले तर लोक आपल्यालाच नावे ठेवतील असे तिला वाटत होते. त्यामुळे कोमल शांत होते. मात्र पवन इकडे आनंदात होता. कोमलला आपण जे काही केले ते आवडले असेल असे म्हणून त्याने पुन्हा 9 फेब्रुवारी रोजी रविवारचा दिवस निवडला. शाळेला सुट्टी होती आणि कोमलही एकटीच घरी होती. या संधीचा फायदा उचलत पुन्हा कोमलसोबत त्याने बोलेरो गाडीत शारीरिक संबंध केले. आता मात्र कोमल यावेळेस वेदनेने हैराण झाली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पवनने दुसऱ्यांदा कोमलसोबत बोलेरो गाडीत शारीरिक संबंध केला आणि तो निघून गेला. जो काही प्रकार झाला होता तो आता कोमलच्या जीवावर बेतला होता. सोमवारचा दिवस उजाडला. कोमल शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर मैत्रिणीकडून मोबाईल घेतला आणि आईला फोन केला. गेल्या 2-3 दिवसापासून मनावर तणाव आला आहे, तब्येतही ठीक नाही असे जेव्हा आईला कोमल बोलत होती त्यावेळी आईने आजोबांना घेऊन रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. त्यानुसार शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी कोमल काकांना घेऊन रुग्णालयात गेली. तिकडे पवन यादवने 2 वेळा संबंध केल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले. यावेळी डॉक्टरांनाही धक्का बसला. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर आजोबांना घेऊन काका धारूर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले. तिकडे कोमल सोबत जे काही झाले ते त्यांनी सांगितले. पोलिसांनी गावात जाऊन तात्काळ पवन यादवला अटक केली. ज्या पद्धतीने पवनने कोमलला धमकी दिली होती त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तिने कोणाला काहीही सांगितले नव्हते. पण जेव्हा अति झाली तेव्हा सर्वच उघड झाले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी क्राईम कट्टा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.